काही करू शकते. म्हणजे जसं इलेक्शन लढलं तसं आम्हाला टेन्शनच. तर जे कोणते कोण म्हणले का ते आता मतदानाच्या तिथं पण काही करू शकते, पेट्रोल म्हणजे काही करू लागते. म्हणजे असं अनेक आम्हाला टेन्शन. जसं ओवायसी इलेक्शन सुरू झालं तसं सारखं टेन्शनच. आणि आपलं एवढं मोठा म्हणलं आता आपला बारीक पहिलवान राहिला आणि मोठा पुढचा पहिलवान तर एवढा जड आहे आपल्याला. म्हणजे आम्हाला सगळ्याला टेन्शन होतं ना, म्हणजे संग लढायचं कसं. मग शरद पवार साहेब तर ते आपल्या मुलाला एवढी साथ दिली आणि पहिल्यापासून मानते ते पवार साहेब सारखे. आता आपली तालुक्यात की 2-3 बार त्यांची सभा झाली, त्यांचे वयमाने ते आपल्या एवढं आपल्या मुलाकडे त्यांनी एवढी साथ दिली आपल्याला देणे. तेच आपण त्यांचं म्हणजे आभारी आहे. आपल्या एवढे मोठ्या माणसाने आपल्याला एवढं सहकार्य केले. अख्या 7 तालुक्याचे कामच करायचे आणि त्यांची सेवाच करायची. त्यांच्या दुःखात सुखात आपलं कायमच म्हणजे. आणि आपला माणूस करणार पण आहे. आपला माझा मुलगा आहे ना करणार पण आहे. तुम्हाला सांगू परत माहिती 2-3 लाखाच्या पूजा मांडल्यात. कशा माणसाला कुठे याचा अपघात व्हावा, हे कुठं गाडी खाला तुम्हाला कसं रात्र झोप नसेल. तर काय आमचा एक मुलगा येऊन धरला ते आला म्हणला ताई असे पूजा मांडलं नाही काय कुठं म्हणलं मरत नसेल मला, तू टेन्शन नाही घ्यायचं. पण 2-3 लाखाच्या पूजा मांडल्या तर याचा अपघात व्हावा, हे कुठं गाडी खाली जावा. तर मला माहित पडलं मुलांनी सांगितलं का असं का चालू आहे आपलं म्हणून. ती इंदोरला माझ्या पुतण्या त्याला ताई तू टेन्शन नाही घ्यायचं. असे पूजा मांडल्या लाखाच्या कोटीच्या मांडल्या त्यांनी माणसं भरतात का, तू असं टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे त्यांनी एवढा त्रास काय साधा त्रास नाही. मी एका पार्सल गेली माझे फोटो काढले. असे तुमच्यासारखे मुलं तर म्हणलं आता आपल्या मुलासारखे काय म्हणजे आम्हाला आजी संग फोटो काढायचे म्हणून म्हणले आम्ही ही काढायचे म्हणले पारनेर तालुक्यातले. नंतर त्यांनी ठरवलं काहीतरी म्हणजे आकाचा फोटो घेतले आणि काहीतरी फोटो व्हायरल करणार आहे. मग ते पण माहित पडलं. म्हणजे असं नेहमी त्रास असं म्हणजे मागं होणार आणि पुढे होणार असं इलेक्शन केलं. म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शन सारखं इलेक्शन त्यांनी लढवले. यामध्ये त्याच्यात दोन्ही गोष्टी आल्या, दडपशाही बी आली आणि गुंडगिरी आली. दडपायचं माणसाला दडप टाकायचं. आधी कुठं तो बोलला नाही, एखादा बोलला तर त्याला कुठेतरी अडवायचं, त्याच्यावर कुठले तरी गुन्हे दाखल करायचे. या पद्धतीने यांचं राजकारण झालं. त्याला संपवायचा कसा हे आज विचारामध्ये मंडळी आहेत बघा आजही बी. आता खासदार झालेत, आता काय पुढचं कसं तुमचं पुढं आता आपल्या मुलांनी काय करावं? नाही समाजसेवा जी चालू आहे हेच राहणार. काय आम्हाला काय मोठा बंगला बांधून द्यावा किंवा मोठी एखादी मोठी गाडी द्यावं चांगली आयुषमध्ये असं काही नाही. त्यांनी फक्त समाजामध्ये समाज जवळ टिकवणं हे आम्हाला महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला बाकीचे काही हे नाही. खासदार जरी झाला तरी आम्ही आहे त्याच पद्धतीने. आजही तुम्ही जर आम्ही आज ग्रामपंचायतीचा सदस्य जरी झाला तर त्याच्या दारा मोठा बोर्ड असतो, बंगला असतो, त्याच्याकडे 2 एखाद्या नोकर चाकर असतात, हाता घरामध्ये स्वयंपाकाच्या बाया असतात. आमच्याकडे तुम्हाला काही दिसणार नाही. कारण बाई लावायची म्हणलं तिला 5-6 हजार कोणी द्यायची, पेन्शन तर मुचकी आपल्याला. म्हणजे आज सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर एवढ्या मोठ्या रथीवरून लढून समाजाने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो. म्हणून ही खरी कृपा समाजाची. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.